हॅलो एस्पिरंट्स, वेलकम बॅक. वेलकम टू दिस वंडरफुल प्लॅटफॉर्म. APA GPAT अकॅडमीमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. सो एस्पिरंट्स, आजच्या या सेशनमध्ये आपण डिस्कस करत आहोत मेजर चेंजेस इन नायपर JEE 2024 एक्झामिनेशन ॲज कम्पेअर टू लास्ट इयर. सो या इयरच्या नायपर एक्झाममध्ये कोणत्या प्रकारचे अपडेट्स घेण्यात आलेले आहेत विथ रिस्पेक्ट टू पेपर पॅटर्न, with respect to seat distribution, with respect to admission fees and with respect to the various departments. याबद्दल आपण पाहणार आहोत. तर aspirants, so before entering into the session, first of all everyone should know की what is a NIPER and NIPER JEE examination. तर हे लक्षात घ्या. सो हे एक प्रिसाइज्ड इन्स्टिट्यूट आहेत इन फार्मसी फील्ड जे या ठिकाणी ऑफर करतात MS, M.Pharm, MBA, सो MTech कोर्सेस जे नॅशनल लेवलचे या ठिकाणी एक रिकग्नाइज्ड इन्स्टिट्यूट आहे विच इज रेग्युलेटेड अंडर सेंट्रल गव्हर्नमेंट, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर. ऑल ओव्हर इंडियामध्ये हे इन्स्टिट्यूट 7 लोकेशनला आहेत आणि या सर्व इन्स्टिट्यूटची एक कॉमन एंट्रन्स टेस्ट असते ज्यांना आपण नायपर JEE एक्झामिनेशन असं म्हणतो. सो इट इज अन जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन फॉर 7 नायपर्स. तर एस्पिरंट्स, आत्तापर्यंत 2023 पर्यंत आणि 2024 मध्ये कोणत्या प्रकारचे चेंजेस आहेत हे आपल्या लेक्चरमध्ये आज आपण पाहणार आहोत. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण हे पाहूया की 2023 मध्ये कोणत्या प्रकारचे रेग्युलेशन्स आणि कोणत्या प्रकारचे जे काही नॉर्म्स हे नायपर JEE एक्झाममध्ये होते. अँड देन वी विल डिस्कस की व्हॉट टाईप ऑफ चेंजेस सो टेकिंग प्लेस इन नायपर JEE 2024 एक्झामिनेशन. सो 2023 मध्ये नायपरचा जो पेपरचा जो पॅटर्न आहे याच्याबद्दल जर आपण बोललो तर यामध्ये या एक्झाममध्ये 200 क्वेश्चन्स असायचे, 200 क्वेश्चन, 200 क्वेश्चन्स फॉर 2 hours आणि आउट ऑफ दिस 200 160 क्वेश्चन्स फ्रॉम द टेक्निकल पार्ट अँड 40 क्वेश्चन्स फ्रॉम नॉन टेक्निकल पार्ट. नॉन टेक्निकलमध्ये इंग्लिश ग्रामर असेल, रिझनिंग असेल, ॲप्टिट्यूड असेल, सो त्यासोबतच जनरल नॉलेज असेल. सो यामध्ये 20% इट मीन्स 40 क्वेश्चन्स हे नॉन टेक्निकलचे असायचे. अजून एक गोष्ट पहा, नायपर्समध्ये जेवढे काही कोर्सेस अवेलेबल होते M.Pharm, MS, MBA, MTech, सो जेवढे काही कोर्सेस मेडिकल डिव्हाइसेस असतील, बायोटेक्नॉलॉजी असेल, मेडिसिनल केमिस्ट्री असेल, एव्हरीथिंग या सगळ्यांसाठी एकच कॉमन एंट्रन्स टेस्ट असायची आत्तापर्यंत लास्ट इयरमध्ये. सो या सगळ्या डिपार्टमेंटसाठी एक कॉमन एंट्रन्स टेस्ट असायची ज्याच्या थ्रू आपण ॲडमिशन घ्यायचो. सो बट फॉर दिस इयर नायपर हॅज डिसाइडेड की सो 2 प्रकारच्या टेस्ट या ठिकाणी कंडक्ट केल्या जातील. सो यामध्ये फर्स्ट टेस्ट ही असेल M.Pharm, MBA, सो प्लस M.Pharm प्लस MS प्लस MBA यांच्यासाठी एक कॉमन एंट्रन्स टेस्ट आहे. सेकंड थिंग आहे जी MTechसाठी आहे, बायोटेकसाठी आहे, मेडिसिनल केमिस्ट्रीसाठी आहे, प्रोसेस केमिस्ट्रीसाठी आहे, त्यांच्यासाठी एक सेपरेट एंट्रन्स टेस्ट यांनी कंडक्ट करणार आहे. तर एस्पिरंट्स, हे सगळे पॉईंट आपण डिस्कस करूया वन बाय वन. सो फर्स्ट ऑफ ऑल, जसं तुम्हाला मी सांगितलं लास्ट इयरमध्ये कॉमन एंट्रन्स टेस्ट 2023 मध्ये सर्व डिपार्टमेंट एकाच एक्झाम थ्रू एंटर केले जात होते. त्यासोबतच लास्ट इयरमध्ये जो पॅटर्न होता 160-40चा पॅटर्न होता. 160 फ्रॉम द टेक्निकल पार्ट अँड 40 क्वेश्चन्स फ्रॉम नॉन टेक्निकल पार्ट असा हा डिस्ट्रीब्युशन असायचा. बट या इयरमध्ये थोडेसे जे चेंजेस आहेत हे चेंजेस आपण पाहू. त्यानंतर अजून एक मेजर चेंज होता लास्ट इयरमध्ये की जे काही नायपरचे जेवढे डिपार्टमेंट्स आहेत या प्रत्येक डिपार्टमेंटसाठी ओनली फार्मसी स्टुडंट, बी फार्मसी स्टुडंट हा इलिजिबल असायचा. बट सो इन दिस इयर नायपर 2024 साठी जे डिपार्टमेंट आहेत हे सो अदर दॅन फार्मसी, अदर दॅन बी फार्म असे व्हेरियस डिपार्टमेंट नायपरनी ओपन, सो व्हेरियस डिपार्टमेंटची एंट्री नायपरमध्ये त्यांनी सो करू शकतात. याचे नॉर्म्स या इयरच्या एक्झाममध्ये किंवा या इयरच्या नोटिफिकेशनमध्ये नायपरनी दिलेली आहेत. तर एस्पिरंट्स, वन बाय वन आपण ह्या सगळ्या बीट्सला डिस्कस करूया. सो फर्स्ट ऑफ ऑल, या इयरसाठी ॲप्लिकेशन फॉर्म स्टार्ट झालेले आहेत ऑलरेडी. सो लास्ट डेट आहे 24 मे. 24 मेपर्यंत तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता. सो या इयरला जी नायपर आहे, जी एक्झाम कंडक्ट करत आहे नायपर गुवाहाटी आहे, त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला याची लिंक मिळेल. त्या थ्रू तुम्ही हे ॲप्लिकेशन फॉर्म कंप्लीट करू शकता. जे काही पुढच्या डेट्स आहेत, हॉल तिकीट रिलीज असणं किंवा एक्झाम डेट असेल किंवा सो रिझल्टची डेट असेल, हे अजूनही डिसाइडेड नाही आहे, नॉट एट डिसाइडेड. सो दे विल नोटिफाय व्हेरी सून. त्यांच्या वेबसाईटवरती, ऑफिशियल वेबसाईटला तुम्ही कंटिन्युअसली
चेक करत राहा, त्यावरती तुम्हाला हे नोटिफिकेशन मिळून जाईल. त्यानंतर पहा नेक्स्ट जी फीस ऑफर केली गेलेली आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं की नायपरमध्ये 2 एक्झाम या इयरमध्ये कंडक्ट होणार आहेत. फर्स्ट एक्झाम असेल MS MTech प्लस MBA साठी, ज्यांची सेपरेट फीस असाइन केली जाईल. सेकंड एक्झाम असेल MTech साठी, ज्याच्यामध्ये MTech बायोटेक्नॉलॉजी, त्यासोबतच मेडिकल डिव्हाइसेससाठी, प्रोसेस केमिस्टसाठी ही सेपरेट एंट्रन्स टेस्ट असणार आहे, याच्यासाठी सेपरेट फीस असाइन केली जाईल. सो दोज हू वॉन्टेड टू अटेम्प्ट दिस बोथ द एंट्रन्स एक्झामिनेशन, त्यानंतर याच्यासाठी पण एक कॉमन फीस दिली जाईल, ज्याच्या थ्रू तुम्ही MTech बायोटेक, मेडिकल डिव्हाइसेस, प्रोसेस केमिस्ट्री प्लस MS MBA आणि MPharm कोर्सेसला अपेअर होऊ शकता. जर तुम्ही 4500 रुपीज जर पे करत असाल, देन तुमची नायपर JEE ही 2 सेशनमध्ये असणार आहे, मॉर्निंग ॲज वेल ॲज इव्हनिंग. त्यानुसार हे फीज डिस्ट्रीब्युशन त्यांनी दिलेलं आहे. तुम्ही याच्यावरती थोडं लक्ष देऊ शकता. देन नेक्स्ट बीट आहे जे काही नायपरचा जो क्रायटेरिया आहे, क्रायटेरियामध्ये ॲज कम्पेअर टू लास्ट इयर कोणत्याही प्रकारचे चेंजेस नाही आहेत. नायपरचा इवन लास्ट 10 इयर्सपासून सेम क्रायटेरिया आहे. मिनिमम फर्स्ट क्लास असला पाहिजे सेमिस्टर एक्झामिनेशनमध्ये. फर्स्ट क्लास असेल तर ॲटलिस्ट 60% असेल तर ॲटलिस्ट 60% इफ इट इज इन द CGPA. देन CGPA हा 6.75च्या पुढे असला पाहिजे. यू शुड हॅव जर तुम्ही BPharmचे कन्सिडरेशन पाहिले तर हे BPharm बद्दल आहे 60% इन पर्सेंटाईलमध्ये, 6.75% CGPA. जर SC ST कॅन्डिडेट असेल तर रिलॅक्सेशन आहे अप टू 6.25%. 6.25 CGPA अँड 55% मार्क. एखादा जर फिजिकली डिसेबल जर असेल PWD मध्ये तर त्याचा CGPA आहे 5.75 और 50% मिनिमम क्वालिफिकेशन. जर तुम्ही नायपर JEE देणार असाल तर तुमच्या सेमिस्टरमध्ये मिनिमम एवढे मार्क्स तुम्हाला असले पाहिजेत. देन नेक्स्ट ऑल द कॅन्डिडेट्स हा या ठिकाणी प्रोव्हिजनली प्रत्येक कॅन्डिडेटला ही एक्झाम देण्यासाठी नायपर फॉर दिस इयर हे अलाउ करत आहे. इवन दो तुमची GPATचे रिझल्ट तुमच्याकडे नाही आहेत तरीही, इवन दो तुमच्याकडे तुमच्या फायनल इयरचे रिझल्ट नाही आहेत तरीही तुम्हाला नायपर हे या ठिकाणी ॲडमिशन जी काही JEE एक्झामिनेशन आहे यासाठी तुम्हाला अटेम्प्ट देणार आहे. त्यासोबतच पहा ॲट द टाइम ऑफ काउन्सिलिंग तुम्हाला तुमचं एक बेसिक नॅशनल क्वालिफिकेशन जसं की GPAT असेल, गेट असेल और नेट असेल, या तिन्हीपैकी एक बेसिक नॅशनल क्वालिफिकेशन ॲट द टाइम ऑफ फिजिकल काउन्सिलिंग तुम्हाला दाखवावं लागेल की येस आय हॅव क्वालिफाईड दिस GPAT. लास्ट 3 इयर्समध्ये ॲटलिस्ट फॉर 1 टाईम तुम्ही हे GPAT या ठिकाणी क्रॅक केलेली असली पाहिजे. फायनल इयरच्या जर कुणी फायनल इयरचा रिझल्ट जर कुणाचा तोपर्यंत आला नाही तर त्याच्यासाठी पण यांनी रिलॅक्सेशन दिलेलं आहे. बट ॲट द टाइम ऑफ काउन्सिलिंग तुम्हाला फायनल इयरचा रिझल्ट पण यांना शो करावा लागेल. त्यासोबत पहा एस्पिरंट्स, जे काही ॲडमिशन प्रोसेस आहे या ॲडमिशन प्रोसेसमध्ये इफ यू आर इंटरेस्टेड फॉर ओनली MS और MBA और MPharm याच्यामध्ये तुम्ही जर इंटरेस्टेड असाल देन वाईल फिलिंग युअर ॲप्लिकेशन तुम्ही फक्त ऑप्शन नंबर 1ला क्लिक केलं पाहिजे आणि MBAला येस केलं पाहिजे जर तुम्ही एका स्ट्रीमसाठी जर इंटरेस्टेड असाल. इफ यू आर इंटरेस्टेड फॉर बोथ MBA प्लस MS प्लस MPharm ॲज वेल ॲज MTech, MTechसाठी जर तुम्ही या ठिकाणी इंटरेस्टेड असाल देन तुम्हाला ऑप्शन नंबर 2 या ठिकाणी चॉईस करायचा आहे, ऑप्शन नंबर 3 चॉईस करायचा आहे. जर तुम्ही दोन्हीसाठी जर या ठिकाणी इंटरेस्टेड असाल, इफ यू आर इंटरेस्टेड टू राईट ओनली MTech देन यू शुड सिलेक्ट ऑप्शन नंबर 2. असे तुम्हाला ऑप्शन ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करत असताना मिळतील आणि अकॉर्डिंगली जे काही ऑप्शन तुम्ही चॉईस कराल, जर तुम्ही फर्स्ट ऑप्शन चॉईस केलं MS प्लस MBA प्लस MPharmचं देन दे विल चार्ज 3000 रुपीज ॲज अ फीस. जर तुम्ही MTech साठी जर या ठिकाणी ऑप्शन नंबर 2 चॉईस केला देन दे विल चार्ज 3000 रुपीज सेपरेटली इफ यू आर गिव्हिंग ओनली प्रेफरन्स टू MTech. नेक्स्ट बीट आहे, जर तुम्ही दोघांनाही चॉईस करायचं जर डिसाईड करत असाल देन नायपर हे तुम्हाला दोन्हीही एक्झामसाठी अलाउड करेल आणि त्याची फीस असेल 4500 रुपीज. एनी BPharm कॅन्डिडेट हा दोन्ही सेशनच्या एक्झामला अपेअर होऊ शकतो, दोन्ही एक्झाम तो देऊ पण शकतो. लक्षात घ्या. हे काही रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आहेत जे तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंगला लागणार असतील. त्यासोबत पहा यामध्ये आपण पाहिलं
की जे एंट्रन्स एक्झाम आहे, जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की MBA साठी, M.Pharm साठी आणि MS साठी एक कॉमन एंट्रन्स टेस्ट असणार आहे. सो बट देर इज अ डिफरन्स. जे MBAचे स्टुडंट्स आहेत यांचं ॲडमिशन ओनली एंट्रन्स एक्झामवरती नाही आहे. सो दे हॅव टू गो फॉर द इंटरव्ह्यू अँड इंटरव्ह्यू प्लस ग्रुप डिस्कशन या दोघांमध्ये त्याला स्कोअर करायचं आहे, ज्याचं वेटेज हे नायपरनी 15% ठेवलेलं आहे. ही एंट्रन्स एक्झाम जी MBAसाठी आहे त्याच्यामध्ये MBAचं जे वेटेज आहे ते 85% आहे. सो बट MS प्लस MBA हे जे MS प्लस M.Pharm हे जे स्टुडंट आहेत, सो यांना कुठल्याही प्रकारचा इंटरव्ह्यू नाही आहे. ओनली ऑन द बेसिस ऑफ दिस एंट्रन्स टेस्ट दे विल गेट ॲडमिटेड इन टू द डिफरंट नायपर्स. सो त्यांना कुठला असा सेपरेट क्रायटेरिया दिला गेलेला नाही आहे. सो इवन मेडिकल डिव्हायसेससाठी, एम टेक्नॉलॉजीसाठी, प्रोसेस केमिस्ट्रीसाठी पण सेम क्रायटेरिया आहे की यांनाही ओनली एंट्रन्स एक्झाम टेस्ट, एंट्रन्स एक्झाम आहे. ऑन द बेसिस ऑफ एंट्रन्स एक्झाम त्यांचंही डायरेक्ट ॲडमिशन केलं जाईल. सो डिफरन्स इज वॉट की जी MS, MBA प्लस M.Pharm यांचा जो पेपर असेल हा मॉर्निंगला असेल. सो M.Techचा जो पेपर असेल हा आफ्टरनून सेशनला असेल. जर एखादा B फार्मसी कॅन्डिडेट ज्यांनी दोन्ही पेपरला ज्यांनी अपेअर केलं आहे किंवा ज्यांनी रजिस्टर केलेलं आहे, ही हॅज टू अटेंड बोथ द टेस्ट इन डिफरंट 2 सेशन्स. मॉर्निंग सेशनला एक टेस्ट असेल, इव्हनिंग सेशनला एक टेस्ट असेल. आणि वाईल सो ॲट द टाइम ऑफ ॲडमिशन त्याचे प्रत्येक टेस्टमध्ये, सो प्रत्येक लिस्टमध्ये डिफरंट रँक्स त्याला पाहायला मिळतील. M.Techच्या लिस्टमध्ये त्याचा वेगळा रँक लागेल. सो MS, M.Pharmच्या लिस्टमध्ये वेगळा रँक लागेल. आणि इफ ही इज इंटरेस्टेड फॉर MBA आणि जर तरी MBAचा पण समजा ऑप्शन येस केलेला असेल तर MBAच्या लिस्टमध्ये पण त्याचा वेगळा रँक लागेल. अँड डिपेंडिंग अपॉन हिज चॉईस ही कॅन गो फर्दर फॉर द ॲडमिशन प्रोसेस. कोणत्या डिपार्टमेंटमध्ये जायचे हा तो डिसाईड करेल ॲट द टाइम ऑफ ॲडमिशन. त्यानंतर पहा नेक्स्ट, सो जो पॅटर्न आहे तुम्हाला मी याच्याबद्दल सांगितलं ॲज कम्पेअर टू लास्ट इयर. लास्ट इयरमध्ये जो पॅटर्न होता 200 क्वेश्चन्स, फॉर दिस इयर ऑल्सो 200 क्वेश्चन्स. बट लास्ट इयरमध्ये 160 क्वेश्चन्स फ्रॉम द टेक्निकल पोर्शन, बट फॉर दिस इयर 150 क्वेश्चन्स फ्रॉम द टेक्निकल पोर्शन. सो दे हॅव बीन इन्क्रीज्ड नॉन टेक्निकल पोर्शन बाय 5%. सो फॉर दिस इयर 25% हा नॉन टेकचा पार्ट असणार आहे. म्हणजे 50 क्वेश्चन्स हे आउट ऑफ 200 हे नॉन टेकचे असणार आहेत. नॉन टेकमध्ये 4 वेगवेगळे पोर्शन्स आहेत, 4 वेगवेगळे सिलेबस किंवा टॉपिक दिले गेलेले आहेत. जनरल इंग्लिश आहे, ॲप्टिट्यूड आहे, रिझनिंग आहे आणि जनरल नॉलेज आहे. सो 75% हे टेक्निकल सिलेबस असणार आहे. तर एस्पिरंट्स यामध्ये 2 सेक्शन असणार आहेत एका पेपरमध्ये आणि आपल्याकडे 2 पेपर असणार आहेत. एक मॉर्निंगचा पेपर असेल ज्याच्यामध्ये MS, MBA प्लस M.Pharm यांच्यासाठी एक एंट्रन्स एक्झाम असेल, कॉमन टेस्ट आहे. सेकंड आफ्टरनूनचा जो सेशन असेल किंवा आफ्टरनूनची जी एक्झाम असेल त्याच्यामध्ये पण सेम पॅटर्न आहे. 25% नॉन टेक्निकल, 75% टेक्निकल. बट ही सेकंड टेस्ट असेल जी M.Techच्या स्टुडंटसाठी असेल. सो जे मेडिकल डिव्हायसेससाठी, बायोटेक्नॉलॉजीसाठी, प्रोसेस केमिस्ट्रीसाठी, मेडिसिनल केमिस्ट्रीसाठी जे अप्लाय करत आहेत त्यांच्यासाठी. तर एस्पिरंट्स यांच्यामध्ये निगेटिव्ह सिस्टम ही लास्ट इयर सारखीच आहे. सो एक इनकरेक्ट क्वेश्चन जर होत असेल तर 0.125 हा मार्क डिडक्ट केला जाईल. एव्हरी करेक्ट क्वेश्चन यू आर गेटिंग 0.5 मार्क्स. सो इट मीन्स की तुमच्याकडे हा पेपर 100 मार्क्स असणार आहे ॲज कम्पेअर टू लास्ट इयर. पेपरच्या मार्क्समध्ये काही डिफरन्स नाही आहे. चला तर त्यानंतर पहा ॲडमिशन प्रोसेस. आतापर्यंत तुम्ही पाहत आहात लास्ट 4 इयर्स पासून, सो आफ्टर कोविड सो पासून तुम्ही जर पाहत आलात तर प्रत्येक नायपरची जी ॲडमिशन प्रोसेस होती आत्तापर्यंत लास्ट 3 to 4 इयर्समध्ये ही ऑनलाईन असायची. बट फॉर दिस इयर सो ही जी काउन्सिलिंग प्रोसेस आहे ही ऑफलाईन आहे. इट मीन्स सो तुम्हाला ही प्रोसेस कंप्लीट करण्यासाठी जो ॲडमिनिस्ट्रेशन बॉडी आहे, जी कंडक्टिंग बॉडी आहे, या इयरला नायपर गुवाहाटी आहे. सो देन आफ्टर द एक्झामिनेशन ज्यावेळेला तुम्हाला रँक मिळतील सो त्यानंतर तुम्हाला ॲडमिशन कंप्लीट करण्यासाठी गुवाहाटीला जावं लागेल आणि गुवाहाटीला फिजिकली तुम्हाला हे ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट करावं लागेल. राईट. सो त्यानंतर पहा नेक्स्ट जे MBAचे स्टुडंट आहे, जसं तुम्हाला मी सांगितलं की यांचं जे ॲडमिशन आहे हे फक्त एंट्रन्स एक्झामवरती नाही. यांचं ॲडमिशन हे एंट्रन्स एक्झाम प्लस सो यांचा ग्रुप डिस्कशन आहे. एंट्रन्स एक्झामला जे वेटेज दिलं गेलेलं आहे ते 85%चं वेटेज आहे. सो जे ग्रुप डिस्कशन आणि इंटरव्ह्यूचं जे वेटेज आहे ते 15% आहे. सो अशा बेसिसवरती आफ्टर द एंट्रन्स एक्झाम जो काही रिझल्ट येईल
त्यानंतर MBAची रँक तुम्हाला मिळणार नाही. बट जसं तुम्ही तुमचा इंटरव्ह्यू कंप्लीट कराल, GD कंप्लीट कराल, त्यानंतर फायनल लिस्ट तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल MBAची. सो विथ ऑल इंडिया रँक्स, आणि त्या रँकच्या बेसिसवरती तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. सो ही ॲडमिशनची प्रोसेस आहे. त्यानंतर पहा, ॲस्पायरंट्स हे वेगवेगळे सिटीज आहेत जिथे तुम्ही एक्झाम सेंटर या ठिकाणी चॉईस करू शकता तुमच्या अकॉर्डिंगली. सो जे काही सेंटर्स त्यांनी दिलेले आहेत त्या सेंटरला चॉईस करून तुम्ही तुमचं एक्झाम या ठिकाणी अटेम्प्ट करू शकता. देन दिस इज इन व्हेरी इम्पॉर्टंट. हे जो एक पार्ट आहे हा लास्ट इयरच्या कम्पॅरेटिव्हली खूप वेगळा आहे. जर तुम्ही लास्ट इयरच्या कम्पॅरिझनमध्ये जर पाहत असाल तर लास्ट इयरमध्ये नायपरच्या एक्झाममध्ये ओनली B फार्मसी स्टुडंट हा अपियर करू शकत होता. बट फ्रॉम दिस इयर नायपर हॅज डिसाइडेड की नॉट ओनली B फार्मसी तर कंपल्सरी ठेवलेली आहे प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये. प्रत्येक डिपार्टमेंटला बॅचलर इन फार्मसी स्टुडंट हा अपियर होऊ शकतो. बट त्याच्यासोबत काही असे स्पेशल डिपार्टमेंटला पण नायपरनी एंट्री दिलेली आहे. सो टू गेट अ बेटर स्टँडर्ड, टू गेट अ बेटर क्वालिटी ऑफ स्टुडंट, त्याच्यासाठी यांनी या ठिकाणी काही चेंजेस करण्यात आलेले आहेत इलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये. मेडिसिनल केमिस्ट्रीमध्ये B फार्मसी स्टुडंट हा अप्लाय करू शकतो, ॲज वेल ॲज MSc ऑर्गॅनिक केमिस्ट्री हाही स्टुडंट या एक्झामला अपियर करू शकतो. MSc ऑर्गॅनिक केमिस्ट्री स्टुडंट ही नायपर JEE देऊ शकतो. And if he is getting good rank, then he can admit for the medicinal chemistry. In NIPERS, various NIPER मध्ये तो ॲडमिशन घेऊ शकतो. Then नॅचरल प्रोडक्टसाठी B Pharm प्लस MSc ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ट्रेडिशनल मेडिसिनसाठी B Pharm प्लस BMS प्लस MSc. हे डिपार्टमेंट्स आहेत जे या अंडर दी स्पेसिफिक डिसिप्लिन और स्पेसिफिक ब्रांच ते नायपरमध्ये एंटर करू शकतात. त्यासोबतच पहा, फार्मास्युटिकल अनालिसिससाठी B Pharm, याच्या आधी फक्त B फार्मसी स्टुडंट हे ॲनालिसिसमध्ये येऊ शकत होते. बट फ्रॉम दिस इयर BSc ॲनालिटिकल केमिस्ट्री, MSc ॲनालिटिकल केमिस्ट्री हेही स्टुडंट फार्मास्युटिकल ॲनालिसिसमध्ये एंटर करू शकतात. फार्माकोलॉजी अँड टॉक्सिकोलॉजी पहा. B Pharm असेल, बॅचलर इन वेटरनरी सायन्स असेल, MBBS असेल, हे स्टुडंट फार्माकोलॉजी आणि टॉक्सिकोलॉजी या डिपार्टमेंटमध्ये वाया नायपर JEE हे एंटर करू शकतात. देन नेक्स्ट रेग्युलेटरी टॉक्सिकोलॉजीसाठी B Pharm आहे, MSc फार्माकोलॉजी, टॉक्सिकोलॉजी, लाईफ सायन्स, बायोकेमिस्ट्री, वेटरनरी, मेडिकल बायोटेक्नॉलॉजी, झुलॉजी प्लस MBBS एवढ्या डिपार्टमेंट थ्रू एखादा स्टुडंट हा नायपरमध्ये त्याचे हायर एज्युकेशन कंप्लीट करण्यासाठी येऊ शकतो. नायपरनी यांना अलाउड केलेलं आहे. ओनली द फार्मास्युटिक्स डिपार्टमेंट, त्यासोबत फार्मास्युटिकल टेक्नॉलॉजी म्हणजे फॉर्म्युलेशन डिपार्टमेंट, फार्मसी प्रॅक्टिस डिपार्टमेंट आणि क्लिनिकल रिसर्च डिपार्टमेंट, ओनली दिस 4 डिपार्टमेंट्स हॅव द ओनली या ठिकाणी स्पेशलाइज्ड हे डिपार्टमेंट आहे ज्या डिपार्टमेंटला फक्त B फार्मसी स्टुडंट हे अपियर होऊ शकतात आणि ओनली B फार्मसी स्टुडंट ह्या डिपार्टमेंटमध्ये एंटर करू शकतात. दीज आर कन्सिडर ॲज अ कोर डिपार्टमेंट फॉर फार्मसी स्टुडंट. ठीक आहे. फार्माको इन्फॉर्मॅटिक्ससाठी एवढे डिपार्टमेंट्स आहेत जसं की B Pharm, BTech, MSc ऑर्गॅनिक केमिस्ट्री, बायोकेमिस्ट्री, बायोटेक्नॉलॉजी, मॉलिक्युलर बायोलॉजी, बायोइन्फॉर्मॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी. त्यासोबत रेग्युलेटरी अफेअर्समध्ये पण खूप सारे डिपार्टमेंट्स आहेत जे या रेग्युलेटरी अफेअर्समध्ये त्यांचं हायर एज्युकेशन कंप्लीट करण्यासाठी दीज ऑल आर द डिपार्टमेंट, हे जेवढे काही कोर्सेस आहेत, नॉट डिपार्टमेंट कोर्सेस, हे इलिजिबल आहेत टू अपियर फॉर द नायपर अंडर द रेग्युलेटरी अफेअर्स या डिपार्टमेंटच्या अंडरमध्ये. MBA साठी तुम्हाला B Pharm प्लस BTech प्लस MSc, हे MBAचे बेसिक क्रायटेरिया आहेत. त्यानंतर पहा, नेक्स्ट बायोटेक्नॉलॉजीसाठी पण क्रायटेरिया आहेत. B Pharm आहे, MSc आहे. फार्मास्युटिकल टेक्नॉलॉजी, प्रोसेस केमिस्ट्रीसाठी पण क्रायटेरिया आहे, B Pharm, MS. मेडिकल डिव्हायसेससाठी एवढे सगळे डिपार्टमेंट आहेत जे मेडिकल डिव्हायसेसमध्ये अप्लाय करू शकतात. नायपरमध्ये ते त्यांचं हायर एज्युकेशन अंडर दिस डिपार्टमेंट मेडिकल डिव्हायसेस याच्या अंडरमध्ये ते त्यांचं पूर्ण एज्युकेशन, हायर एज्युकेशन हे कंप्लीट करू शकतात. देन त्यानंतर पहा, हे सगळे डिपार्टमेंट झालेले आहेत. पण यामध्ये एक पॉईंट आहे पहा की प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये B Pharm हे कॉमन आहे. प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये B Pharm हे कॉमन आहे. प्रत्येक B फार्मसी स्टुडंट हा कोणत्याही डिपार्टमेंटला या ठिकाणी अपेअर करू शकतो. याच्यामध्ये अजून एक इम्पॉर्टंट बीट आहे. फॉर एक्झाम्पल, इफ एनी वन, फॉर एक्झाम्पल आपण इथे एक एक्झाम्पल घेऊया. समजा
सो हा MSc ॲनालिटिकल केमिस्ट्री आहे, ज्यांनी ॲनालिसिससाठी अप्लाय केलं, एक्झामही दिली, बट सो डिपेंडिंग अपॉन हिज रँक सो तो या MSc ॲनालिसिसमध्ये सिलेक्ट नाही झाला. देन सो देर इज अ नो सेकंड ऑप्शन की हा डिपार्टमेंटवाला दुसऱ्या एखाद्या फील्डमध्ये एंटर करू शकतो, असं काही ऑप्शन नाही आहे. बिकॉज सो ही इज इलिजिबल ओनली फॉर दिस फार्मास्युटिकल ॲनालिसिस. ही कांट गो एनिवेअर, दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये जाऊ शकत नाही. बट हे फार्मसी स्टुडंट पहा, प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये एंटर करू शकतो. सो कुठलेही डिपार्टमेंट तो चॉईस करू शकतो, बट ही हॅज टू सो चॉईस ऑप्शन ज्यावेळेला तो ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करत असतो त्याला त्याच्याकडे ऑप्शन नंबर 1, ऑप्शन नंबर 2 अँड ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 1 फॉर MS MBA प्लस M.Pharm कॉमन एंट्रन्स टेस्ट आहे. ऑप्शन नंबर 2 M.Tech साठी आहे. ऑप्शन नंबर 3 जे आहे MS प्लस M.Tech दोघांसाठी पण आहे. जर त्यांनी 3 ऑप्शन या ठिकाणी सिलेक्ट केला, देन ही हॅज टू पे 4500 ॲज अ ॲप्लिकेशन फी अँड देन ही कॅन अपिअर फॉर बोथ द एक्झामिनेशन, मॉर्निंग सेशन ॲज वेल एज इव्हनिंग सेशन्स. अँड डिपेंडिंग अपॉन ही स्कोर तिचे दोन्हीकडे पण रँक अलाउट होतील. रँक हे डिस्प्ले केली जातील अँड डिपेंडिंग अपॉन हिज इंटरेस्ट ही कॅन चॉईस वेदर ही वॉन्टेड टू गो फॉर MBA, वेदर ही वॉन्टेड टू गो फॉर M.Pharm MBA, सो M.Pharm MS और M.Tech हे डिपेंड आहे. सो एस्पायरंट्स आता नेक्स्ट बीट आहे यामध्ये सो सीट डिस्ट्रीब्युशन्स. सो जर तुम्ही पाहिलं एस्पायरंट्स तर लास्ट इयरच्या कंपॅरिझनमध्ये हे सगळे सीटचं मॅट्रिक्स आहे प्रत्येक नायपरमध्ये. सो वन न्यूज जी की फार्मा MBA बद्दल आहे, जी खूप जास्त या ठिकाणी सो स्टुडंटला या ठिकाणी हिट करत आहे, ते म्हणजे की नायपर हैदराबाद अँड नायपर अहमदाबाद या 2 नायपरमधून जे मॅनेजमेंटचे जे डिपार्टमेंट्स आहेत ते क्लोज करण्यात आलेले आहेत. फॉर दिस इयर नायपर MBAचे फक्त 50 सीट्स अवेलेबल आहेत आणि ते पण फक्त नायपर मोहालीमध्ये. सो ॲज कम्पेअर टू लास्ट इयर जवळजवळ 160-170 सीट्स हे नायपरनी कमी केलेली आहेत. सो आय रिक्वेस्ट टू एव्हरीवन, जर तुम्ही या एक्झामला अपेअर होत असाल तर गो थ्रू दी ऑल द सीट मॅट्रिक्स. सो प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये हे पहा, तुम्हाला इथं एकदम क्लिअरली दिलेलं आहे MS कोणते कोणते आहेत. MS. सो MS इन मेडिसिनल केमिस्ट्री, MS इन नॅचरल प्रोडक्ट, MS इन ट्रेडिशनल मेडिसिन, MS इन analysis, MS in pharmacology, MS in regulatory toxicology, MS in pharmaceutics, MS in pharmacoinformatics, MS in regulatory affairs. Then M.Pharm in formulation, M.Pharm in pharmacy practices, M.Pharm in clinical research. एवढ्या सगळ्यांसाठी एकच टेस्ट आहे जी आपण स्टार्टिंगला पाहिली, MS प्लस M.Pharm प्लस MBA कॉमन एंट्रन्स टेस्ट फॉर ऑल ऑफ दिस डिपार्टमेंट. बट इफ यू सी दिस सेकंड डिपार्टमेंट, M.Tech in biotech, M.Tech in pharmaceutical technology, सो प्रोसेस केमिस्ट्री, मेडिसिनल केमिस्ट्री आणि डिव्हायसेस, मेडिकल डिव्हायसेस यांच्यासाठी सेपरेट एंट्रन्स आहे. सो जी लास्ट डिपार्टमेंट आहे MBA, हे MBAची जी टेस्ट आहे ही MS प्लस M.Pharm मध्ये इन्क्लूड केली गेलेली आहे. सो या सगळ्यांचं जर तुम्ही टोटल घेतलं तर 990 सीट्स फॉर दिस इयर नायपरमध्ये अवेलेबल आहेत. अँड लास्ट इयरमध्ये नायपरनी जो इंटिग्रेटेड PhDचा प्रोग्राम स्टार्ट केला होता तोही प्रोग्राम या इयरला त्यांनी क्लोज केलेला आहे. सो या इयरमध्ये जे कॉम्पिटिशन असणार आहे ते नायपरच्या MBAसाठी असणार आहे, बिकॉज ओनली 50 सीट्स अवेलेबल अँड दॅट इज ओनली इन नायपर मोहाली. सो हे तगडं कॉम्पिटिशन तुम्ही या ठिकाणी पाहू शकता फॉर MBA. सो त्यानंतर पहा काही फीस आहेत. सो जर तुम्ही M.Pharm MBA M.Tech साठी एक्सेप्ट MBA जर घेत असाल, सो MS M.Pharm M.Tech साठी तर फर्स्ट सेमिस्टर 1,05,000 आहे. देन सबसिक्वेंट 3 सेमिस्टर 53,328. सो टोटल जर तुम्ही केलं तर 1,05,000 प्लस दिस 53 आणि 53 फॉर MS M.Pharm अँड M.Tech. सो कॅटेगरी स्टुडंट असेल तर हा क्रायटेरिया आहे. आणि जर समजा MBAसाठी तुम्ही जात असाल तर MBAसाठी जे फी स्ट्रक्चर आहे, फर्स्ट सेमिस्टर 1,78,000 अँड देन सबसिक्वेंट 3 सेमिस्टर 1,26,000, 1,26,000, 1,26,000 ही फी स्ट्रक्चर आहे नायपरचं. कॅटेगरी स्टुडंटसाठी ती फीस तिथं दिलेली आहे. तर एस्पायरंट्स, सो अशा प्रकारचे हे चेंजेस नायपर JEEमध्ये 2024 एक्झाममध्ये घेण्यात आलेले आहेत. सो आय होप की प्रत्येक जे काही सो या ठिकाणी डिफिकल्टी होती किंवा जे कन्फ्युजन होतं रिगार्डिंग टू दिस नायपर ॲप्लिकेशन, त्यासोबतच एक्झाम सो त्याचा असणारा क्रायटेरिया, एक्झाम पॅटर्न याबद्दलची सर्व क्लॅरिटी या आजच्या सेशनमध्ये तुम्हाला मिळालेली असेल मी असं अपेक्षित करतो.
अँड सो या सेशनला आपण इथं कन्क्लूड करत आहोत. सो इफ यू आर सो न्यू ऑन दिस चॅनल देन सबस्क्राईब टू दिस चॅनल, प्रेस अ बेल आयकॉन, जेणेकरून प्रत्येक जे काही अपडेट्स आहेत फार्मसीचे ते सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील. सो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट काही अपडेट्स घेऊन येणार आहोत. थँक्यू सो मच. सो फॉर द वॉचिंग, थँक्यू सो मच. हॅव अ नाईस डे. थँक्यू.